मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. काय एवढ्या अटीतटीच्या वेळेस की आपण आता जगू किंवा मरू या स्थितीमध्ये असताना सुद्धा संघटना आपला चिन्ह नाही, संघटने मोठे मोठे पदाधिकारी नाहीत, आमदार नाहीत, खासदार नाहीत, अशा परिस्थितीत सुद्धा आपले जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, आपले सर्वच वरिष्ठ नेते आज आपल्याला तग धरून या ठिकाणी आपण असे कार्यक्रम पार पाडतो. निश्चित मला वरिष्ठांचा सुद्धा या ठिकाणी अभिमान वाटतो, गर्व वाटतो की त्यांनी आज या शिवसेना पक्षाला उभारी देण्याचं काम या मुरबाड तालुक्यात करत आहे. मी सतत आपल्याला सांगत आलोय, या मुरबाड तालुक्यामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर येणारी विधानसभा 2019 येणारी विधानसभा ही कदाचित बदलापूर आपल्यामध्ये नसेल सुद्धा, आणि बदलापूर जर आपल्यामध्ये नसेल तर नवीन चेहरा, नवीन माणूस, नवीन व्यक्ती या ठिकाणी निश्चितच उभारी घेऊ शकते. आणि त्याच्या माध्यमातून आज देशाला दिशा दिसते की बाबा भारतीय जनता पार्टीला चुकूनही मत द्यायचं नाही. अनेक व्हिडिओज असतील, व्हॉट्सअप असेल, गुगल असेल, इंस्टाग्राम असेल, सतत आपण बघितल्यानंतर 10 व्हिडिओ बघितले तर 9 व्हिडिओ भारतीय जनता पार्टीच्या विरोधात येतात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात येतात. म्हणून निश्चितच प्रगती ही अटल आहे. म्हणून येणारा काळ हा आपला सर्वांचा आहे, विरोधकांचा आहे. म्हणून विरोधकांनी आता कंबर कसली पाहिजे आणि आपण काम केलं पाहिजे. आता एसआरचं जे सर्वांच्या मतदार नोंदणी चालू आहे, मतदार नोंदणीमध्ये आपण प्रत्यक्षात गावामध्ये उतरून गावातला आपला कोणाला वाहू राहिलाय का मतदान नोंदणीपासून, किंवा एखाद्याचं नाव परीक्षण आहे का, इथून सुरुवात करून आपण आपली मतदान त्या गावामध्ये नोंदवली पाहिजे. अनेक प्रकारचे समस्या असतील. शिवसेना ही प्रत्येक वेळेस अग्रेसर असते. उद्धव साहेबांच्या नेतृत्व आपण पाहिलं, विद्यार्थ्यांचा दिल्लीला मोर्चा झाला. दिल्लीला मोर्चा झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून उद्धव साहेबांनी त्यांना मदत केली. ते कोकण जनता पार्टीचे अभिजित दिपके बोलले डायरेक्ट, त्या सर्वात जास्त मदत करणारे एकमेव नेता आहे महाराष्ट्राचा उद्धव साहेब ठाकरे. उद्धव साहेबांच्या त्यांच्या बोलण्याने आणि लोकांच्या व्हॉट्सअप प्रमाणे, इंस्टाग्राममध्ये अनेक ठिकाणी उद्धव साहेब चांगल्या प्रकारे पोहोचलेले आहेत. निश्चितच त्यांची कास आपल्याला पकडून आज आपल्याला मुरबाड तालुक्यामध्ये बदल घडवायचा आहे. मी या ठिकाणी सर्वच कार्यकर्ते आपण या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण वरिष्ठांचं अनेक मार्गदर्शन या ठिकाणी ऐकणार, अनेक त्यांच्याकडनं सूचना आपल्याला मिळणार आहेत. त्याचं संशोधन आपण पालन केलं पाहिजे अशी अपेक्षा मी करतो. मला या ठिकाणी वरिष्ठ सर्वच उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांच्या माझ्या वतीने एक आभार व्यक्त करतो. आणि पुढील सूत्र आदरणीय बाला सगळ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र. जामदार राजा छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आपल्याला सत्ता पद प्रतिष्ठा नको, परंतु आपण एक शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकारी आज स्वाभिमान आपण बाळगून आज या ठिकाणी या तालुक्यामध्ये आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी शिवसेना टिकून ठेवलेली तालुक्यामध्ये. आणि असेच काळी आपण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेब, शमीबाई शेख यांना अभिप्रेत असणारा आपला हा मुरबाड तालुका आपण जोपासण्याचं कार्य आपण सातत्याने या ठिकाणी करणार आहोत. म्हणून आज एक निष्ठेने या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं म्हणजे वेळ अधिक झाल्यामुळे मी अधिक काही बोलणार नाही. पुन्हा एकदा असाच आपला शिवसेनेचा झंझावात आपण टिकून ठेवून जे जिल्ह्यावरून उद्धव साहेबांचे आदेश येतील ते आपण पालन करून आपण आपला हा शिवसेनेचा आघाड गाडा आपण निष्ठेने या ठिकाणी पुढे शेवट ठेवूया असं मी आपल्याला ग्वाही देतो. आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी मला बोलायची संधी दिली, मी धन्यवाद. आणि या ठिकाणी उपस्थित असलेले यानंतर घड्याळाने ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, आता परिश्रम घेतलं, कुठलाही निधी न जमवता स्वखर्चाने या ठिकाणी हा मेळावा आपल्यासाठी केला, ते या तालुक्याचे तालुका प्रमुख यांचा सन्मान या ठिकाणी या जिल्ह्यात असं प्रत्येक सन्मान या ठिकाणी शिवसेना ठाणे जिल्ह्याच्या वतीने होत आहे. धन्यवाद. संतोष विषय असेल कार्यक्रम. आणि आज आपण माळशेजच्या पायथ्याशी शिवसेना पदाधिकारी मेळावा आणि स्नेह भोजनाचं आयोजन केलेलं आहे. काय सांगाल तालुका प्रमुख म्हणून? आज या ठिकाणी मुरबाड तालुक्यातील सर्व निष्ठावान शिवसैनिक आणि महिला पदाधिकारी यांचा मुरबाड तालुक्याच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा आज या ठिकाणी स्नेहभोजन आणि कार्यकर्ता मेळावा आम्ही संपन्न केला.
मला सर्वच कार्यकर्त्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण दिसलं. कारण देशाची परिस्थिती बदलताना पाहताना सर्वच कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसला आणि शिवसेना पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते येण्याची रीत लागलेली दिसली. अनेक लोक उद्धव साहेबांना अनेक धक्के देताना आपण पाहिले आणि धक्के पचवताना आलेली उद्धव साहेबांची छाती आपण बघितली. असा नेता होणं नाही. म्हणूनच सर्व लोकांची इच्छा, कार्यकर्त्यांची इच्छा, भारतीय जनता पार्टीच्या अनेक मतदारांची इच्छा, या भविष्यात आम्ही शिवसेनेबरोबर राहू अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करताना काही लोक दिसले. आप्पासाहेब, नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागू शकतात. आपण कशी तयारी आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची? खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जरी सत्तेमध्ये जरी नसेल, परंतु जे संघर्ष तो बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेना आहे आणि ते संघर्ष करण्याची सवय ज्या कार्यकर्त्यांना आहे म्हणून कार्यकर्ते आज या ठिकाणी तसे उभे आहेत. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुका, या ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, झेडपी असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, या सगळ्या निवडणुकांना आम्ही त्या ठिकाणी सामोरं जातो आहे. आणि सामोरं जात असताना आम्ही आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि कार्यकर्त्यांच्या बळावरती आता या निवडणुका आम्ही त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत. आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभे करू. 2029ला सुद्धा आम्ही आमच्या स्वतंत्र महाविकास आघाडीचा या पक्षाच्या वाट्यात येईल त्याच्या उमेदवारासाठी आम्ही निवडून येण्यासाठी प्रयत्न करू. आणि हे प्रयत्न करत असताना आम्हाला प्रत्येक वेळेला यश आलेलं आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेसचे बाळामामा म्हात्रे ते या ठिकाणी निवडणूक त्यांनी लढवली आणि त्यांना या ठिकाणी निवडून आणण्यासाठी या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेचा हा सिंहाचा वाटा होता. आणि तो या ठिकाणी सुद्धा त्यांची मिटिंग झालेली या फार्ममध्ये. आणि आम्ही तो कुठल्या पक्षाचा आहे त्यापेक्षा तो महाविकास आघाडीचा आहे हे बघून खऱ्या अर्थाने आम्ही काम करतोय. म्हणून प्रत्येक वेळा आम्हाला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. आणि येणारी जे काही आता राज्यामध्ये जे काही परिस्थिती सुरू आहे या परिस्थितीला लोक खूप कंटाळलेली आहेत. तर निश्चितच लोकांना, सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची आता वेळ 2029ला असेल या पंचायत समिती, जिल्हा परिषदला या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी लोक न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे.